नमस्कार, शुभ सकाळ सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज ना सांगोल्यामध्ये इथे भव्य सांगोला महोत्सव 2026 तर आजपासून चालू झालेलं होतं आणि भरपूर असं मोठं हे महोत्सव भरला होता. तर न्यू इंग्लिश स्कूलच्या ग्राउंडवरती भरपूर असं मोठं ग्राउंड आहे, त्यामुळे ते मोठा असं महोत्सव हा भरला होता. तर सर्वात आधी ना 4 व्हीलर आणि इलेक्ट्रिक बाईक होते इथं, तर भरपूर अशा होत्या व्हरायटीज तर इथे बघण्यासाठी. आणि बघितल्या थोड्यानंतर पुढे गेलो तर भरपूर असं ना खाऊचं किंवा घरगुती साहित्य वगैरे असेल ना त्याचा स्टॉल भरपूर असे लागले होते. तर काही लागले होते, काहींचं अजून लागायचं आहे, तर काहींचं काम सुद्धा अजून चालू. तर इथं सोलार पण होते, नोकरी भरती कामगार याचं पण होतं आणि भरपूर असं सगळं होतं इथं. फ्रीज, परत वॉशिंग मशीन, TV असं सगळं भरपूर असं साहित्य होतं. तर फ्रीज ना डबल डोअर सिंगल डोअर दोन्ही होते, मशीन होत्या वॉशिंग मशीन भरपूर व्हरायटीच्या. तर या इथं शिलाई मशीन पण होत्या. तर कृषी संबंधित पण ना असं भरपूर असं साहित्य होतं. तर त्याचं औषधं असतील किंवा पावडर असतील शेतामध्ये टाकण्याच्या वगैरे, परत ही गुडघेदुखी, वांग, परत चमकुळी असते ना त्याचं पण काय काय असं होतं. नाचणीचे पापड आणि आटा चक्की घरगुती लागते आपल्याला, त्याची छोटी असते ना तर ती पण होती इथं. आणि भरपूर असं साहित्य काय काय होतं. तर इथं ना जवस होते त्यांनी भाजलेले, तर त्यांचे काहीतरी वेगळे होते, जर ते पण बघितले तर ते सुद्धा खूप छान असे होते. तर भरपूर असं. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ना शताब्दी जयंतीनिमित्त भव्य सांगोला उत्सव 2026 ॲडव्होकेट सचिन देशमुख यांच्या संकल्पनेतून आणि फॅबटेक उद्योग समूह यांच्या सहकार्याने ना हा महोत्सव आयोजित केला होता. तर भरपूर असे स्टॉल लागले होते आणि इथे ना भांड्याचे लिक्विड म्हणा किंवा लहान मुलांचे जे मॅजिक पुस्तक असतात तर हे पण होते, गॅसच्या शिगड्या. तर असं भरपूर काही साहित्य होतं. तर डबल ह्याच्या शिगडी आणि 3 ह्याच्या शिगडी असतील, बॅटरी. आणि ना या महोत्सवात आज जर आपल्याला लाभ घेण्यासाठी जाण्याचं असेल तर सुरुवात दिनात तिकीट काढावं लागतं. तर प्रत्येकी माणसासाठी काहीतरी तिकीट आहे, तर ते सुद्धा तिकीट काढलं होतं. नंतर आत गेलो होतं आणि ते ना बघू शकता तुम्ही, तेल असतील केसाचे वगैरे असं भरपूर काय काय साहित्य होतं. तर आपल्या रोजच्या दिनचर्येत जे काय काय बारीक सारीक वस्तूंपासून जे काय लागतं तर ते सगळं होतं. तर इथे मसाजर पण होते आणि कपडे सुद्धा होते. तर कपड्यांची क्वालिटी सुद्धा छान होती आणि स्वस्तात होते. तर 500 रुपयाला कोणताही ड्रेस घ्यायचं होतं. तर छान होते कपडे भरपूर असे. तर जास्त काही बघितलं नाही कारण भरपूर काय काय स्टॉल होते, तर ते पण बघायचे होते म्हणून पटापट पुढे गेलो. आणि इथे ना यात्रेची कानातले असतात आपल्याला भेटतात तिथे, तर ते पण होते इथं. आणि अजून काय काय किचनमध्ये साहित्य लागतं. तर चाकू असतील किंवा हे बघ, तर चहा बरोबर जे स्नॅक्स खातात ना तर ते असं इथं भरपूर असं होतं. तर हे बिस्किट इथं होते बघा. आणि हे लोणच्याचे प्रकार, तर लोणच्याचे सुद्धा ना भरपूर असे प्रकार होते. तर गोड, तिखट, आंब्याचं, लिंबूचं, आवळ्याचं, परत मुरांबा, माईनमुळ्याचं लोणचं, भोंगीचं, वांग्याचं, कारल्याचं, असं भरपूर असे लोणचे होते इथं. तर खूप सारे प्रकार होते. तर त्यातलं ना आईने माईनमुळ्याचं लोणचं आणलं होतं. तर हे बघू शकता किती सारे प्रकार आहेत. तर त्यांनी टेस्ट करून बघा म्हणले, तर माईनमुळ्याचं घेतलं तर टेस्ट करून. खूप छान असे लोणचे पण आहेत. आणि इथं जडीबुट्टीचं ते सुद्धा होतं. तर इथे नाडी जे असते ना ते चेक करून मग त्याच्यानुसार काहीतरी ते औषध देतात, तर ते सुद्धा होतं इथं. आणि कवर, मोबाईलचे जे कवर असतात ते सुद्धा होते. तर नुसतं कवर इथं मोबाईलचे भेटत होते. तर इथे पण छान होते कवर. नंतर सॉक्स असतील लहान मुलांचे, मोठ्यांचे, सर्वांचे असं सॉक्स पण होते छान असे. तर उपवासाचा तिना, शेंगदाणे चक्की, तिळाची चक्की, पेपर पेनच्या गोळ्या, परत हे असे कुरकुरे वगैरे जे काही काय असते चक्की, हे ते सुद्धा होतं. आणि जास्त करून ना किचन संबंधित जास्त स्टॉल होते. तर छोटे मोठे जे आपल्या यात्रे स्टॉल लागतात तशाच प्रकारे इथं पण ना छोटे छोटे स्टॉल सगळे लागले होते. तर जे आपल्या गावाकडे सुद्धा ना बाजार भरतो तर तिथे पण असे लागलेले असतात तसेच इथं पण होते. आणि इथं सेंद्रिय हळद पण होती आणि त्याच्या शेजारी ना बाजार आमटीचं जे प्रेमिक्स असतात ते सुद्धा होतं तिथं. तर हे सेंद्रिय हळद होते. आणि इथं ना किचनसुद्धा होते. तर किचन तयारसुद्धा होते आणि तयारसुद्धा ते करून देत होते. तर हे सुद्धा असं होतं. तर आपल्याला जे पाहिजे त्यानुसार हे करून देत होते. आणि इथे बघा तर भरपूर असे स्टॉल अजून लागायचे. तर इथे
त्यानंतर नाही ते एक दाबेलीचा पण गाडा होता, तर तिथे दाबेलीसुद्धा खाल्ली. आणि नंतर मग पुढे आलो तर डोसा वगैरे सगळेच असे खाऊचे भरपूर स्टॉल लागले होते, तर खाण्यापिण्याचं पण खूप. तर नंतर इथे 4-5 वाजताना सोनालीताई कुलकर्णी यांचं आगमन होणार होतं, तर त्या काय अजून आलेल्या नव्हत्या. मग आम्ही खाऊन वगैरे नंतर इकडे बसलो होतो. तर इथे पापड पण बघा, खूप असे मोठे पापड होते हे. आणि इथे बघा मूग भजी वगैरे हे चहाचे असतील, भरपूर असे स्टॉल लागले होते. आणि नंतर मी इकडे येऊन बसलो होतो आणि छान जास्त कोण असं आले नव्हते जास्त. तर इकडे फटाकड्या पण परत नंतर उडायला लागल्या होत्या, तर त्यांचं आगमन थोड्या वेळात झालंच होतं. तर बाहेरच्या साईडला ना मोठे पाळणे वगैरे, तर घसरगुंडी वगैरे असं काय काय ना मोठं जे खेळण्याचे साहित्य असतात, तर ते पण असं भरपूर लागलं होतं. तर स्विमिंग टँक वगैरे, तर छोटे छोटे जे असतात तर ते पण लागले होते. तर मोठे पाळणे हे असं सगळं खेळण्याचं साहित्य सुद्धा बाहेर होतं. आणि यायचं ना सोनालीताईंचं आगमन झालं आणि बघू शकता की ती भरपूर अशी गर्दी, तर त्यांचे व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी भरपूर अशी गर्दी होती. आणि ते बघा स्टेजवर सुद्धा ते आले होते. सोनालीताई कुलकर्णी ना यांचं आगमन झाल्यानंतर सगळ्यांची भाषणं असतील, त्यांची भाषणं वगैरे सगळ्यांचं बोलणं असेल तर ते चालू होतं. तर थोड्या वेळ बसलो तर खूप जण ना अशी भाषण करत होते, त्यामुळे नंतर मग उशीर पण होत होता, म्हणून आम्ही नंतर निघून आल्याने आजचा आपला हा सांगोला महोत्सव 2026चा आज पहिलाच दिवस होता. आणि तुम्हाला पहिल्या दिवसाचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि उद्या भेटूया असाच एका छानशा नवीन ब्लॉग सोबत.